सध्या आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी तर अमित साटम यांनी काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काही जण आहेत अमित साटम कार्यालयाकडे येत होते, कार्यालयाकडे येत होते, थांबवले पोलिसांनी थांबवलंय। या असलम शेखला आम्ही धडा शिकवल्याशिवाय त्याच्यामुळे आपण बघतोय हे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते युथ काँग्रेसच्या कार्यकर्ते जिथे आहेत तिथे जात आहेत। दोन्ही बाजूनी घोषणाबाजी होतीये, पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करतायत। घोषणाबाजी दोन्ही बाजूनी सुरू आहे। आपण दाखवूया की इथे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते पुलिसांनी ताब्यात घेतले। तुम्ही जाताय। देखिए, कांग्रेस के लोगों ने हमारे नेता को धमकी दी है और इनकी दादागिरी देखिए कि ये आज हमारे मुंबई के अध्यक्ष उनके ऑफिस में आए हैं। इसके लिए उसका विरोध करना। आपण सांगूया असलम शेख यांच्याबद्दल जे विधान केलं त्याच्या विरोधात हे सगळे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते आणि घोषणाबाजी झालेली असताना इथे पोलिसांनी सर्व या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस पूर्णपणे प्रयत्न करतायत दोन्ही कार्यकर्त्यांना शांत करण्याचा। कारण इथे आपण बघतोय भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही बाजूनी मोठा गोंधळ पाहायला मिळाला आणि आता पोलीस या भाजप कार्यकर्त्यांना शांत करताना पाहायला मिळतात। समोरच आमदार अमित साटम मुंबई भाजप अध्यक्ष यांचं ऑफिस आहे आणि या कार्यालयावर हे सर्वजण जात होते, तशा निषेध व्यक्त करत होते। कारण असलम शेख संदर्भात जे वक्तव्य अमित साटम यांनी केलं त्या वक्तव्याच्या विरोधात हे सगळं आंदोलन होतं। देश के इन गद्दारों को, आता देश के इन गद्दारों को ते कार्यालयाकडे येत होते, तुम्ही थांबवणार, पोलिसांनी थांबवणार, तुम्हाला शांत करण्याचा प्रयत्न। त्यांची हिंमत कशी काय झाली त्याची? त्यांची हिंमत कशी काय झाली? या असलम या गद्दार असलम शेखसाठी हे जर लोक येत असतील आम्ही बघणार नाही। त्याच्यामुळे आता आपण बघतोय भाजपचे कार्यकर्ते सुद्धा इथे ही आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। घोषणाबाजी केली जाते आणि अमित साटम यांच्या समर्थनार्थ रस्ता इथे अडवण्यात आलेला आहे। पोलीस सांगतायत, पोलीस शांत करण्याचं आवाहन करतायत, त्यांना सांगतात की रस्ता तुम्ही सोडावा। कारण दोन्ही बाजूनी मोठी घोषणाबाजी झाली। जे कोणी कार्यकर्ते इथे काँग्रेसचे आपण बघितलं अमित साटम यांच्या कार्यालयाकडे जात होते, त्यांना थांबवण्यात पोलिसांनी त्यांना शांत केलं, त्यांना ताब्यात घेतलं। मात्र दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा आता शांत करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि मोठ्या संख्येनं दोन्ही बाजूनी घोषणाबाजी झाली। कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन वेळोवेळी पोलिसांकडनं केलं जात आहे। खरं तर पीक आवर आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक सुद्धा आपल्याला या एसवी रोडवर पाहायला मिळते। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मी वेदांत ने, एबीपी माझा,